काय झालं गणेश? असा काळजीत का दिसतोयस? आणि ही हातातील फाईल कसली? काय सांगू राम, आजकाल आजारपण म्हणजे माणसाचं कंबरड मोडतं बघ. शरीर साथ देत नाही आणि त्यात हॉस्पिटलचा खर्च आठवला की झोप उडते. अरे पण झालंय काय ते तरी सांग. डॉक्टरांनी सांगितलंय की मोतीबिंदू तातडीने ऑपरेशन करावं लागेल. पण तुला तर माहितीये घरात पैशांची वडाताण किती आहे. मुलाचं शिक्षण, घरचा खर्च काय करू हेच समजत नाहीये. अरे वेड्या, पैशांची काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझं आभा कार्ड आणि रेशन कार्ड आहे ना सोबत? हो, पण खरंच त्याचा फायदा होईल का? अरे राज्य आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेतून आता 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. मोठमोठ्या दवाखान्यात तुला 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसाला आजारपणात कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून तर ही योजना आहे आपल्या भाजपनं आणली आहे. म्हणजे माझं ऑपरेशन मोफत होऊ शकतं. उद्या तू रुग्णालयात जा, तिकडे तुला उपचाराची माहिती सांगितली जाईल. हवं तर मी येतो सोबत. खरे राम, आजवर वाटायचं की गरिबासाठी औषधोपचार ही चैन आहे, पण देवाभाऊने हा आधार देऊन आमच्यासारख्या बापाची काळजी मिटवली. आता मला भीती नाही. आपल्या आधारासाठी आमचं मत पुन्हा एकदा भाजपला.